हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित यामधला क्षेत्रफळ हा जो घटक आहे तर त्यावर आधारित भाग 2 मध्ये आणखी काही सराव प्रश्न सोडवू. या आधीच्या भाग 1 मध्ये आपण नवनीत स्वाध्याय 23.1 याच्यामधले प्रश्न सोडवलेले आहेत. आजच्या भागामध्ये नवनीत स्वाध्याय 23.2 याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तर पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती 180 मीटर असेल तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. एक बाग दिली आणि त्याची परिमिती दिलेली आहे. इथं अर्धवर्तुळाकृती बाग असल्यामुळं 2 शब्द आपण लक्षात ठेवायचे. एक म्हणजे परिघ आणि दुसरी म्हणजे परिमिती. म्हणजे जर एक वर्तुळ दिला असेल तर या दोन्हीचा अर्थ एकच असतो. परिघ आणि परिमिती समानच असतं. पण ज्यावेळेला एक अर्धवर्तुळ दिलेलं असतं त्यावेळेला परिघ आणि परिमिती ह्या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या अर्धवर्तुळाचा परिघ म्हणजे हा केवळ वक्राकार जो भाग आहे त्याची लांबी, तो होईल त्याचा परिघ. आणि परिमिती म्हटलं की वक्राकार भाग तर आहेच, शिवाय त्याच्यामध्ये हा व्यास पण मिळवावा लागतो. तर इथं आपल्याला परिमिती दिलेली आहे. मग त्या अर्धवर्तुळाची परिमिती, त्याचं सूत्र आपण वापरू, कारण ती 180 दिलेली आपल्याला. मग वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय आर आहे. अर्धवर्तुळ म्हणजेच त्याची निमपट करायची म्हणजे पाय होईल. पण हा फक्त परिघ झाला. आपल्याला परिमिती पाहिजे म्हणजे त्याच्यात हा व्यास पण मिळवायचा. मग त्रिज्या जर आर असेल तर व्यास त्याची दुप्पट म्हणजे 2 आर. म्हणजे अर्धवर्तुळाची परिमिती काढायला परिघ पाय आर अधिक व्यास 2 आर. मग आता ही परिमिती 180 दिलेली आहे, बरोबर पाय आर आणि 2 आर याच्यातनं आर कॉमन घेता येईल. कंसात शिल्लक राहील पाय अधिक 2. मग 180 बरोबर आर कंसात पायची किंमत 22/60 ठेवूया अधिक 2. इथे तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल. म्हणजे आर कंसात 22 गुणिले 1 म्हणजेच 22, 7 गुणिले 2 14 छेद 7 गुणिले 1 म्हणजेच 7. म्हणजे आर कंसात 22 अधिक 14 36/7 होईल, बरोबर 180. मग 180 36/7 जर उजव्या बाजूला घेतले तर त्याचा व्यस्त होईल म्हणजे 7/36 होईल, बरोबर आर. मग 36 न जर भाग घालवला 180 ला तर 5 चा भाग जाईल. 36 गुणिले 5 180 आणि 7 आणि 5 यांचा गुणाकार 35 येईल, बरोबर आर. याचा अर्थ ही जी अर्धवर्तुळाकृती बाग आहे त्याची त्रिज्या झाली 35 मीटर. आता एकदा त्रिज्या मिळाली की याचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल. अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी अर्धवर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग या सूत्राने आपण काढतो. अर्धवर्तुळ म्हणजे त्याची निमपट, म्हणजे त्याला 1/2 न गुणायचं. मग 1/2 गुणिले पाय आर चा वर्ग. मग 1/2 गुणिले पायची किंमत 22/7 घ्यायची गुणिले आर म्हणजेच 35 आहे, त्याचा वर्ग आहे, त्यामुळे 35 गुणिले 35 आपण करायचं. मग इथं 7 न एका 35 ला भाग घालू, 35, 2 न 22 ला भाग जाईल 11चा. मग 11 गुणिले 5 55 गुणिले 35 या दोन्हींचा जर गुणाकार केला तर आपल्याला त्या अर्धवर्तुळाची परिमिती मिळेल. या दोन्हींचा गुणाकार येईल 1925 चौरस मीटर. हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर. त्या अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती असेल 1925 चौरस मीटर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील समभुज त्रिकोणाच्या बाजूची लांबी 8 सेमी दिलेली आहे. त्रिकोणाच्या एका बाजूवर अर्धवर्तुळ काढले तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती? या संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे याच्यामधल्या 2 आकृती आहेत, एक अर्धवर्तुळ आणि दुसरं समभुज त्रिकोण. या दोन्हींचं क्षेत्रफळ काढायचं. मग समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल, त्याच्यासाठी सूत्र आपल्याकडे आहे. म्हणजे समभुज त्रिकोणाची बाजू जर दिली असेल तर त्यावरून त्या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आपल्याकडे आहे. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमूळ 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. तर या सूत्रानुसार आपण समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. वर्गमूळ 3/4 आहे तसंच घेऊया. बाजू इथं 8 आहे, त्याचा वर्ग करायचा म्हणजे 8 गुणिले 8 करू. मग 4 न एका 8 ला जर भाग घालवला तर 2चा जाईल. 8 गुणिले 2 16, 16 गुणिले वर्गमूळ 3 म्हणजे 16 वर्गमूळ 3. आता इथे या प्रश्नात वर्गमूळ 3 ची किंमत दिलेली आहे 1.73. मग इथे किंमत ठेवूया 16 गुणिले वर्गमूळ 3 म्हणजेच 1.73. या दोन्हींचा गुणाकार केला तर 27.68 येईल, चौरस सेमी. म्हणजे या 2 आकृत्यांपैकी समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढलं. आता राहिला भाग अर्धवर्तुळाकृती. मग त्या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं.
मग तिथं आता अर्धवर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू. म्हणजेच अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय आर वर्ग. अर्धवर्तुळ म्हणजे त्याच्या बरोबर निम्मा भाग, म्हणजे त्याला 1/2 न गुणायचं. म्हणजे 1/2 गुणिले पायची किंमत 22/7 घेऊ गुणिले आर चा वर्ग. आता इथं आर म्हणजे या अर्धवर्तुळाकृती भागाचा जो व्यास आहे ती म्हणजेच या समभुज त्रिकोणाची बाजू. खरं त्या समभुज त्रिकोणाच्या बाजूवर हे अर्धवर्तुळ काढले असं आपल्याला प्रश्नात दिले. मग ती बाजू 8 आहे, म्हणजेच त्या अर्धवर्तुळाचा व्यास 8 आहे. मग व्यास जर 8 असेल तर त्याच्या निंपट असणार त्रिज्या, म्हणजे त्रिज्या असेल 4. इथं आर चा वर्ग घ्यायचा, मग 4 चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4. इथं 2 न 4 ला भाग घालू, 2 चा जाईल. इथं 22 गुणिले 2 44 गुणिले 4 छेद 7. 44 गुणिले 4 176 येईल. त्याला जर 7 न भागलं तर आपल्याला या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ मिळेल. 7 न भाग घालू, 7 दुणे 14, 3 शिल्लक राहील, 36 होतील, 7 35, 1 शिल्लक राहील. 1 ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्यावर एक शून्य घेऊ, म्हणजे 10 होतील. 7 1 7, 3 शिल्लक राहील, पुन्हा एक शून्य घेतला तर 7 चोक 28, म्हणजे उत्तर येईल 25.14 चौरस सेमी. मग दोन्ही आकृतींचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं. आता या आकृतीचं एकूण क्षेत्रफळ काढायचं, म्हणजेच समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे 27.68 आणि अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे 25.14 या दोन्हींची करायची बेरीज. मग 8 आणि 4 12 हातचा 1, 7 आणि 5 12 हातचा 1, उत्तर येईल 52.82. मग आता ह्यामध्ये 52.80 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय, त्यामुळं अप्रॉक्सिमेट याचं उत्तर 52.80 चौरस सेमी असणार. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 20 सेमी कर्ण असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? म्हणजे इथं 2 चौरस आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळांची तुलना करायची. पहिला चौरस ज्याची बाजू 20 सेमी दिलेली आहे, दुसरा एक चौरस आहे ज्याचा कर्ण 20 सेमी दिलेला आहे. आता पहिल्यांदा पहिल्या या चौरसाचं क्षेत्रफळ काढूया, कारण त्याच्यासाठी बाजू आपल्याला दिलेली आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग. ती बाजू 20 दिलेली आहे, त्याचा वर्ग केला तर 400. 400 चौरस एकक एवढं आपल्याला या पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळेल. तर दुसरा चौरस त्याचा कर्ण दिलाय, मग चौरसाचा कर्ण दिला असेल तर त्याच्यावरून आपण पहिल्यांदा बाजू काढूया. मग चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू या सूत्राचा इथं वापर करू. मग कर्ण 20 आहे, बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. वर्गमुळात 2 जर डाव्या बाजूला घेतलं तर छेदात जाईल, वर्गमुळात 2 बरोबर बाजू. मग 20 छेद वर्गमुळात 2 ह्याच्या छेदाचं जर रॅशनलायझेशन करायचं असेल तर त्याला वर्गमुळात 2 न गुणायचं, मग अंशाला सुद्धा वर्गमुळात 2 न गुणायचं. म्हणजे या फ्रॅक्शन मध्ये आपण काहीच बदल केला नाही. मग अंशात 20 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 20 वर्गमुळात 2, छेदामध्ये वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2 बरोबर बाजू. मग इथं 2 न 20 ला भाग घालवलं तर 10 चा भाग जाईल, 10 वर्गमुळात 2 बरोबर बाजू. ही आपल्याला दुसऱ्या चौरसाची बाजू मिळाली. आता दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ त्याच्यावरून आपण काढू शकतो. बाजूचा वर्ग म्हणजे 10 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. मग इथं 10 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग आहे, म्हणजे 10 आणि वर्गमुळात 2 या दोन्हींचा वर्ग करायचा. 10 चा वर्ग 100 येईल आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2 येईल. 100 गुणिले 2 200. म्हणजे दुसरा जो चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ 200 मिळालं. पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ 400 आहे. मग या दोन्हीमध्ये फरक काय? तर दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. मग प्रश्नात नेमकं काय विचारलंय? 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 20 सेमी कर्ण असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? म्हणजे पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ दुसऱ्याच्या किती पट आहे असं विचारलंय, तर ते दुसऱ्याच्या दुप्पट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं जर उलट विचारलं असतं, दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या किती पट आहे, तर ते निमपट आलं असतं. पण इथं विचारले पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे 400 ही संख्या 200च्या किती पट आहे, तर दुप्पट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, एका त्रिकोणाकृती शेताच्या बाजूंची लांबी 11 मीटर 60 मीटर व 61 मीटर आहे. या शेतात ₹10 प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती?
तर हे जे 11, 60 आणि 61 आहे ते पायथागोरसचं त्रिकूट आहे. याचा अर्थ हा त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोणच असला पाहिजे. याच्यामध्ये कर्ण 61 आणि उरलेले दोन बाजू 11 आणि 60 असणार. कारण 61चा वर्ग 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग या दोन वर्गांच्या बेरजी इतका आहे. म्हणजेच हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे हा त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण मिळाला. आता यामध्ये हिरवळ लावण्याचा दर मीटरला 10 रुपये इतक्या दरानं खर्च किती येईल असा प्रश्न विचारलाय. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आपल्याला. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण वापरू इथं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. आता ह्या त्रिकोणामध्ये पाया आणि उंची तीन बाजू आहेत. त्यातलं पाया आणि उंची कोणती असते? कुठल्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण सोडून उरलेल्या ज्या दोन बाजू असतात त्याच पाया आणि उंची असतात. म्हणजे त्यातली एक बाजू पाया घेतली तर दुसरी आपोआप उंची होईल. म्हणजे चौरस म्हणजे त्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा कधीही पाया किंवा उंची असू शकत नाही. उरलेल्या दोन बाजू म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूच पाया आणि उंची असतात. यातला समजा पाया आपण 60 घेतला तर उंची 11 होईल. 2 न 60 ला भाग घालवलं तर 30 चा भाग जाईल. मग 11 गुणिले 30 म्हणजेच 330 चौरस मीटर एवढं त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता विचारले आपल्याला खर्च. एका मीटरचा खर्च 10 रुपये आहे. असे एकूण मीटर किती आहेत तर 330. म्हणून 330 ला 10 न गुणायचं. उत्तर येईल 3300 रुपये. तर एवढा खर्च येईल जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न. एका समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोण दिला याचा अर्थ याच्या सर्व बाजू समान आहेत. त्याची एक बाजू 18 सेमी आहे. क्षेत्रफळ विचारले. मग इथं समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू सरळ. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे सूत्र आहे. मग इथं वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू आपल्याला दिलेली 18 त्याचा वर्ग करायचा म्हणजे 18 गुणिले 18 करायचं. मग इथं 2 न भाग जाईल 92 18. पुन्हा दुसऱ्या 2 न 18 ला भाग जाईल 92 18. 9 गुणिले 9 81 आणि 81 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 3. त्यामुळं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येईल 81 वर्गमुळात 3 चौरस सेमी जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. एका आयताच्या चारही कोपऱ्यांवर फुलांचे ताटवे लावले आहेत तर आयताच्या उर्वरित भागाचं क्षेत्रफळ किती? मग या प्रश्नामध्ये आयताच्या चारही कोपऱ्यांवर फुलांचे हे ताटवे सोडून उरलेला जो मधला भाग आहे त्याचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारलाय. मग याच्यासाठी एक आपण या चारही वर्तुळ पाकळ्यांच्या पासून एक आकृती तयार होते त्याचा विचार करूया. म्हणजे हे वर्तुळाच्या 4 कोपऱ्यांवर 4 वर्तुळ पाकळ्या आहेत. मग या आयताच्या 4 कोपऱ्यांवर 4 वर्तुळ पाकळ्या आहेत. त्या जर एकत्र केल्या तर त्यांच्यापासून एक वर्तुळ मिळेल या पद्धतीनं. आणि मग त्या वर्तुळाचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ या 4 वर्तुळ पाकळ्यांचं असणार आहे. म्हणजे हा जो वर्तुळ आपल्याला मिळालाय त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढू आणि ते वर्तुळाचं क्षेत्रफळ मग आयताच्या क्षेत्रफळातून म्हणजे जे आयताकृती बाग दिलेली आहे त्याच्या क्षेत्रफळातून वजा केलं तर आपल्याला या उर्वरित भागाचं क्षेत्रफळ आपोआपच मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात आयताच्या क्षेत्रफळामधून हे जे 4 भाग आहेत कोपऱ्यांवरचे त्या 4 भागांचं क्षेत्रफळ वजा करू आणि हे 4 भाग एकत्र केले तर एक वर्तुळ मिळतं. आणि तसं तयार झालेलं एक जे वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ आपण पहिल्यांदा काढूया. मग त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र इथं आपण वापरू पाय आर चा वर्ग. मग पायची किंमत 22/7 घेऊ. आर म्हणजेच त्या प्रत्येक वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 सेमी दिलेली आहे. 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. 7 ला 7 निघून जाईल. 7 गुणिले 22 उत्तर येईल 54 चौरस सेमी. हे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजेच त्या 4 वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ 154 चौरस सेमी आपल्याला मिळालं. आता हा जो आयत आहे त्या आयताचं क्षेत्रफळ काढूया. म्हणजे ह्या वर्तुळ पाकळ्या गृहीत न धरता हा जो आयत बनतोय त्या आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आपण लांबी गुणिले रुंदी असं वापरू. याची लांबी किती असेल तर ही बाजू 10 सेमी आहे आणि कोपऱ्यांमध्ये 7-7 सेमीचे 2 वर्तुळ पाकळ्या म्हणजे 10 अधिक 7 अधिक 7 उत्तर येईल 24. म्हणजे लांबी झाली 24 आणि रुंदी हे 4
7 आणि 7 यांची बेरीज, 7 आणि 7 14 आणि 4 18, वृद्धी 18 होईल. मग 24 आणि 18 यांचा गुणाकार 432 येईल. हे क्षेत्रफळ आपल्याला आयताचं मिळालं. मग आता उर्वरित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी ह्या आयताच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं. मग उर्वरित भागाचं क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळ 432 आहे, त्याच्यामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ 154 वजा करू. 432 वजा 154 उत्तर येईल 278 चौरस सेमी. मग हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलंय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा हा प्रश्न मागच्या प्रश्नासारखाच आहे. इथं सुद्धा आपल्याला 4 बिंदू ए बी सी डी दिलेत, जे 4 वर्तुळांचे केंद्रबिंदू आहेत. त्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये हा जो भाग आहे तो छायांकित भाग आहे. मग छायांकित भागाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर इथे एक चौरस मिळतोय. चारही बिंदू एकमेकांना जोडल्यामुळं चौरस तयार होतोय. त्या चौरसामधून ह्या 4 वर्तुळपाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा करायचं. मग पुन्हा एकदा ह्या 4 वर्तुळपाकळ्या जे आहेत त्यांच्यामुळे एक पूर्ण वर्तुळ बनते. त्या एका वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढूया. त्याच्यासाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पाय म्हणजेच 22/7, आर त्रिज्या 7 दिलेली आहे, त्याचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, 7ला 7 निघून जाईल, 22 गुणिले 7 154 चौरस सेमी. हे त्या 4 वर्तुळपाकळ्यांचं एकूण क्षेत्रफळ मिळालं. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. त्या चौरसाच्या क्षेत्रफळातून हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला वजा केलं तर आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र म्हणजेच बाजूचा वर्ग. मग इथं चौरसाची बाजू दिली नाही, पण ही एका वर्तुळाची त्रिज्या 7 आहे, त्याच पद्धतीने दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या सुद्धा 7 असेल. म्हणजे ही चौरसाची बाजू जी मिळते ती 7 अधिक 7 14 मिळेल. म्हणजे बाजू आपल्याला 14 मिळाली, त्याचा वर्ग करायचा. 14चा वर्ग 196 चौरस सेमी. हे त्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं. आता याच्यावरून छायांकित भागाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. त्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायला चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजेच त्या चारही वर्तुळपाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा करायचं. चौरसाचं क्षेत्रफळ 196 काढले, त्याच्यामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ 154 वजा करू, उत्तर येईल 42 चौरस सेमी. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. हा पुढचा प्रश्न आहे. आकृतीत एका वर्तुळात एक चौरस अंतर्लिखित केला आहे. चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेमी दिली, तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती? त्याच्यामध्ये छायांकित भाग हा चौरसाच्या बाहेरचा आणि वर्तुळाच्या आतमधला हा छायांकित भाग आहे, त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मग इथं ह्या पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचं क्षेत्रफळ वजा केलं तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. मग पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल आपल्याला तर त्याची त्रिज्या माहिती पाहिजे, पण प्रश्नात त्रिज्या दिलेली नाही. प्रश्नात दिले आपल्याला चौरसाची बाजू जी 10 आहे. मग चौरसाची बाजू 10 जर असेल आणि ह्या चौरसाचा कर्ण आपण जर काढला तर तो चौरसाचा कर्ण म्हणजेच या वर्तुळाचा व्यास होणार आहे. म्हणजे त्या चौरसाच्या कर्णावरून वर्तुळाचा व्यास आपल्याला काढता येईल. मग चौरसाचा कर्ण आपल्याला काढायचा आहे. मग त्याच्यासाठी चौरसाचा कर्ण आणि त्याची बाजू यांच्यामधला संबंध आपल्याकडे आहे. चौरसाचं कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 2 गुणिले बाजू आपल्याला दिलेली 10, म्हणजेच त्या चौरसाचा कर्ण झाला 10 वर्गमुळात 2 सेमी. आता हा जो चौरसाचा कर्ण आहे तो चौरसाचा कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे वर्तुळाचा व्यास सुद्धा 10 वर्गमुळात 2 सेमी असणार. आता व्यास आपल्याला मिळालं तर त्याच्यावरून त्रिज्या आपण काढू शकतो, कारण त्रिज्या व्यासाच्या निमपट असते. मग व्यास 10 वर्गमुळात 2 सेमी असेल तर त्याच्या निमपट म्हणजे त्याला 2 न भागायचं एवढी असेल त्रिज्या. 2 न जर 10ला भाग घालवला तर 5चा जाईल. 5 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 5 वर्गमुळात 2 सेमी ही झाली त्रिज्या. आता एकदा का वर्तुळाची त्रिज्या आपल्याला मिळाली तर त्याच्यावरून त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरू. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7 आहे गुणिले आरचा वर्ग म्हणजेच 5 वर्गमुळात 2 जे आहे त्याचा वर्ग करायचा.
पण इथं पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितलेली आहे, त्यामुळे इथं आपण 3.14 किंमत घेऊ. प्रश्नात जर एखादी किंमत पायची द्यायला दिलेली असेल तर तीच आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे 3.14 गुणिले 5चा वर्ग करू 25 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2. मग 3.14 गुणिले 25 गुणिले 2 म्हणजेच 50. 3.14 आणि 50 यांचा गुणाकार 157 येईल. 157 चौरस सेमी हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं. आता ह्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. मग चौरसाचं क्षेत्रफळ सुद्धा काढू शकतो आपण. त्याच्यासाठी सूत्र आहे आपल्याकडं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू आपल्याला चौरसाची दिलेलीच आहे 10. मग त्या 10चा करायचा वर्ग, 10चा वर्ग 100. आता या दोन्ही मधला फरक म्हणजे आपलं उत्तर. म्हणजे ह्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून 157 मधून चौरसाचं क्षेत्रफळ जे 100 आपण काढले ते वजा करायचं. मग 157 वजा 100 उत्तर येईल 57 चौरस मीटर. ते आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 आहे. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 64 चौरस सेमी असल्यास मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? दोन वर्तुळ आहेत, त्यांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर 4:5 आहे. समजा एक समान पट आपण x घेतली तर त्या त्रिज्या होतील 4x आणि 5x. मग 4x त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r1 वर्ग या सूत्रानुसार पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग म्हणजे 4x चा वर्ग, मग 4चा वर्ग 16, x चा वर्ग x वर्ग गुणिले पाय, हे या पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं. त्याच पद्धतीनं 5x त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r2 चा वर्ग, r2 म्हणजे दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या, तर पाय गुणिले आता r2 म्हणजेच दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5x आपण काढली त्याचा वर्ग, मग 5चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग आणि पाय आहे तसंच. ह्या त्या दोन वर्तुळांचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं. आता यामधलं लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ 64 चौरस सेमी आहे. तर मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती ते माहिती नाही आपल्याला. मग आता ह्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण घेऊया. म्हणजे पाय r1 वर्ग छेद पाय r2 वर्ग बरोबर. इथं लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ, लहान वर्तुळ कोणतं असणार? ज्याची त्रिज्या लहान ते वर्तुळ, त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पण लहान असणार. म्हणजे 4x ही लहान त्रिज्या आहे, म्हणजे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 4x त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ लहान असणार, जे 64 दिले, त्यामुळे या बाजूला 64 लिहू आणि छेदामध्ये मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं, त्याच्यासाठी a अक्षर आपण घेऊया. मग पाय r1 वर्ग त्याची किंमत आपण काढलेली इथं 16x वर्ग पाय छेद पाय r2 वर्ग त्याची पण किंमत आपल्याकडे आहे 25x वर्ग पाय. पायला पाय इथं निघून जाईल आणि उजव्या बाजूला 64 छेद a. x वर्गला x वर्ग पण निघून जाईल. मग शिल्लक काय राहील इकडं तर 16 छेद 25 बरोबर 64 छेद a. हे आपण डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील. 64 आहे तसेच. 16 छेद 25 उजव्या बाजूला घेऊया, त्याचा व्यस्त होईल 25 छेद 16. 16 जर भाग घालवला 64ला तर 16 चोक 64 आणि 25 गुणिले 4 100. त्यामुळे दुसरं जे वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ असणार आहे 100 चौरस सेमी. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आणि पुढचा प्रश्न, या आकृतीमध्ये कोण y बरोबर 90 अंश दिलाय. xy त्याची लांबी दिलेली आहे 8 मीटर, yz ची लांबी 15 मीटर, wm हा xz ला लंब आहे, wm ची लांबी 6 मीटर दिली. तर यावरून या भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग हा भूखंड म्हणजेच दोन त्रिकोण आहेत. एक त्रिकोण XYZ आणि दुसरा त्रिकोण XWZ. या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ जर आपण काढलं तर त्या दोन्हीची बेरीज म्हणजे या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ होईल. मग त्याच्यासाठी XYZ हा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये पाया 15 आहे आणि उंची 8 आहे, त्यामुळे त्याचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. पण दुसरा जो त्रिकोण आहे WXZ त्याच्यामध्ये फक्त उंची आहे. हा XZ पाया किती आहे ते माहिती नाही आपल्याला, मग तो आपल्याला काढावा लागेल पहिल्यांदा. मग तो XZ पाया म्हणजेच दुसरा XYZ हा जो त्रिकोण आहे त्याचा कर्ण आहे. मग या त्रिकोणामध्ये त्रिकोण XYZ मध्ये जर पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं तर त्याच्यावरून कर्ण आपल्याला काढता येईल. म्हणजे त्रिकोण XYZ मध्ये XZ हा कर्ण आहे, त्यामुळे त्याचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे XY चा वर्ग अधिक YZ चा वर्ग असं आपण लिहू शकतो. मग XY 8 दिलाय,
त्याचा वर्ग करू. YZ 15 आहे, त्याचा वर्ग करू. 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225. दोन्हीची बेरीज 289 येईल बरोबर XZ चा वर्ग. आपल्याला XZ पाहिजे, त्यामुळे 289चं वर्गमूळ घेऊया, 17 येईल. 17 मीटर. म्हणजे XZ ची किंमत आता आपल्याला मिळाली 17. आता आपण ह्या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. पहिला त्रिकोण म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल XYZ. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. या त्रिकोण XYZ मध्ये पाया YZ आहे आणि उंची XY आहे. मग 1/2 गुणिले YZ 15 दिले, XY 8 दिले. ते किमती तर ठेवूया. 2 ने 8ला भागवलं तर 4च जाईल. 15 गुणिले 4 म्हणजेच 60 चौरस मीटर. हे या त्रिकोण XYZचं क्षेत्रफळ. त्याच पद्धतीनं दुसरा जो त्रिकोण आहे, त्रिकोण WXZ, याचंही क्षेत्रफळ काढू. एरिया ऑफ ट्रायंगल WXZ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. इथं पाया आता XZ आहे आणि त्याच्यावर काढलेला लंब म्हणजे उंची. याचा अर्थ WM ही त्या त्रिकोणाची उंची झाली. मग ह्याच्यात किमती ठेवूया. XZ ची किंमत आपण 17 काढलेली आहे. WM ची किंमत 6 दिलेली आहे. 2 ने 6ला भाग घालवलं तर 3च जाईल. 17 गुणिले 3 51 चौरस मीटर. हे त्या दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं. आता आपल्याला विचारलंय एकूण भूखंडाचं क्षेत्रफळ. भूखंडाचं एकूण क्षेत्रफळ काढायला हे जे दोन त्रिकोण आहेत, त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज करायची. म्हणजे पहिला त्रिकोण त्याचं क्षेत्रफळ 60 आहे, दुसरा त्रिकोण त्याचं क्षेत्रफळ 51 आहे. 60 अधिक 51 उत्तर येईल 111 चौरस मीटर. हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.